नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश महेश पांडुरंग तुम्हाला ध्येयपूर्ती अकॅडमीच्या आपली वर्दी या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। तर जो काही भाग आपला चालू आहे सामान्य ज्ञान चालू घडामोडीचा, हे नवीन मुद्द्यांसहित मी रोज काही ना काही मुद्दे घेऊन येत असतो। ते मुद्दे तुम्हाला परीक्षा भिमुखच असतात। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणतेही भाग नवीन सापडतील तर ते नोंद करायचं काम तुमचं आहे। माझं काम काय सांगण्याचं आहे, तुमचं काम आहे नोंद करण्याचं। आजचे काही नवीन मुद्दे आहेत, ते मुद्दे बघूया आपण काही सेकंदात। शैक्षणिक साहित्य पोहोचवण्यासाठी टपाल विभागाने कोणती सेवा सुरू केली आहे? तर नॉलेज पोस्ट म्हणून नाव आहे त्या सेवेचं। प्रोजेक्ट नमन कोणी सुरू केला? आता प्रोजेक्ट नमन हे अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी आहे, पण भारतीय सैन्य यांनी सुरू केलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा। प्रोजेक्ट नमन कोणी सुरू केला? 5वे ONGC पॅरा गेम्स कुठे होणार आहेत तर न्यू दिल्ली। भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर 2933 किलोमीटर। महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे 4थे विश्व मराठी संमेलन येथे होणार आहे, नाशिक। आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब कुठे स्थापन करण्यात येणार आहे? तर नवी मुंबई। शक्ती सैन्य 2025 युद्ध सराव कोणत्या 2 देशांमध्ये झाला? भारत, फ्रान्स। खासी आदिवासी जमात ही कुठे आढळते? मेघालय। टायगर क्लॉ 2025 हा सुद्धा लष्करी सराव कोणत्या 2 देशांमध्ये झाला? भारत, अमेरिका। कुठे पार पडला? तर यूपी मध्ये, उत्तर प्रदेश मध्ये। महाराष्ट्रात सर्वात अधिक जैवविविधता कुठे आढळते? पश्चिम घाट म्हणजेच आपला सह्याद्री। हेच मुद्दे तुम्ही नक्कीच नोट डाऊन करत चला। जेव्हा जेव्हा तुम्हाला या मुद्द्यांमध्ये काही डाऊट असेल किंवा कोणताही भाग विचारायचा असेल तर तुम्हाला मी फोन नंबर दिलेला आहे। तो फोन नंबर सतत फ्लॅश होत राहील व्हिडिओवर, तर त्याच्यावर संपर्क करा। अथवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कोणत्याही प्रश्नासंदर्भात उत्तर पाहिजे असेल पुनश्च तर ते तुम्ही विचारा। आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तो चॅनल फॉरवर्ड करायचाही विसरू नका। थँक्यू।